नमस्कार, आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत। दिवाळीचा ब्लॉग तुम्ही काल बघितला आणि त्याच्यानंतर मम्मी पप्पांकडे गेले होते दुसऱ्या दिवशी। तिकडे मामी ते सगळे आले होते। आपल्या इथे एक दिवस मामी होती, डॉली होती, तेव्हाचे छोटे छोटे क्लिप्स आहेत। मग तिकडेही भरपूर एन्जॉय झाला। पण मी सांगितलं कालच की मी ब्लॉग शूट केले नाही आहेत काही कारणामुळे। तर हे छोटे छोटे क्लिप्स तुमच्या खूप आग्रहाखातीर मी हे जॉईन करून, कारण मिनी ब्लॉग तरी करा, छोटे ब्लॉग तरी करा, छोटे व्हिडिओ तरी करा, आणि तुम्हाला नाराज करणं हे योग्य नाही। त्याच्यामुळे मी छोटे छोटे ब्लॉग केलेले आहे तुमच्यासाठी। तर हा भाऊबीजेचा आहे स्पेशल ब्लॉग, पण एक तुम्हाला सांगण्यासाठी की मामी आली होती, डॉली आली होती, आम्ही पप्पांकडे गेलो होतो, तिकडेही छान एन्जॉय झाला। पप्पांचं घर आता छान झालेलं आहे, खूप मजा मस्ती सगळ्या गोष्टी तिकडे केल्या। मामी भरपूर असा फराळ घेऊन आली होती येताना। पोह्याचा चिवडा मामी खूप छान करते, मला तिचा पोह्याचा चिवडा खूप आवडतो। तो पोह्याचा चिवडा पण घेऊन आली होती आणि तृषाला घेऊन गार्डनला जायचं होतं। परशू पण आपल्यासोबत होता, असतोच तो, ते त्याच्याशिवाय तृषाला ना करमतच नाही। आणि आता व्हॅकेशन स्टार्ट आहेत दिवाळीचे, त्याच्यामुळे निवांत सगळे। त्याच्यामुळे काही जास्त स्कूल नाही किंवा स्टडी नाही असं नाही, ती निवांत आहे। आणि दिवाळीचा जो होमवर्क होता, स्टडी होता, तो आपण मामीन ते यायच्या आधीच, दिवाळीच्या आधीच मी तिचं आहे ना कंप्लीट करून घेतला। तो सुट्ट्या लागल्या, व्हॅकेशन स्टार्ट झालं आणि 1-2 दिवसात मी तिचं ते करायला चालू केलं स्टडी। म्हटलं मग सगळेजण आल्यावरती धिंगाणा मस्ती, त्याच्यात तिला स्टडीला बसवणं ते काय बरोबर नाही। आणि तिचं पण मन लागलं नसतं, मग स्टडी करा, सगळेजण धिंगाणा घालतायत, मग मला मम्मी स्टडीला बसवती, कारण बाहेर पोरांचा फटाक्याचा आवाज येतो, फट फट ठॉय ठॉय सगळीकडे आवाजच चालू असतो। त्याच्यामुळे मग तिचं स्टडी मी आधीच उरकून घेतलं होतं। छान त्यांचं चाललं होतं फुलं तोडायचं काम। तृषाला फ्लॉवर्स खूप आवडतात बरं का, चुरगळून फेकत नाही, कधी आलंच ना डोक्यात तर त्याच्या पाकळ्या करते ती, तसं फूल असं ती चुरगळून फेकत कधीच नाही बरं का, वास घेणार, तिला आवडतं। त्याच्यानंतर परशूला मामीला त्यांना घेऊन गार्डनला गेलो। तिथे खाऊ गल्ली तुम्हाला माहिती आहे, भरपूर आहे, आधीच्या बऱ्याच ब्लॉगमध्ये दाखवलं, हे गार्डनही सगळ्यांना माहिती आहे। त्या गार्डनला घेऊन गेलो, खाऊ गल्लीला भरपूर काय काय खाऊ खाल्ला आपण, मोमोज, पिझ्झा, नूडल्स, सँडविच, जे काय मामीला डॉलीला पावभाजी काय हवं असेल ते सगळं काही खाल्लं। आणि त्याच्यानंतर मग पप्पांकडे गेलेलो, पप्पांकडेच मुक्कामी होतो आपण, 2-3 दिवस होतो पप्पांकडे। आणि परशूला पण घेऊन आलो होतो, कारण तृषासोबत असली की त्याचा पण एन्जॉय होऊन जातो, तृषाला पण करमून जातं। आणि डॉली पण छान खेळत होती तृषासोबत, तृषाची मस्ती तर चालूच असते, कुठेही जा कसंही तिची धिंगाणा मस्ती चालूच होती। आणि आकाशदादा अंजलीबाई त्यांचे व्हिडिओ ती बघत असते, त्यांना स्वामीदादा नाव पडले, तिने स्वामीदादा म्हणती। आणि त्याच्यानंतर मामीला घेऊन आपण तुकाई देवीला गेलो होतो, वाडेगावांच्या त्या देवीलाही आपण एकदा ओटी भरायला गेलो होतो। ते मंदिर कुठे काय त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवल्या होत्या। तिथेच हे असे छोटे छोटे फोटो वेडे वाकडे काढलेले मी तुमच्याशी शेअर करते, ब्लॉग बनवायचा म्हणून एक छोटासा तुमच्या आग्रहाखातीर। तर हे तुकाई देवीचं मंदिर, तिथे मामीला ओटी भरण्यासाठी जायचं होतं, तिथे गेलो। आणि पप्पांच्या इथे आल्यावरती मग रात्रीचं तिची खूप मस्ती चालू होती, खूप लेट झालेलं तिला, म्हणजे रात्री पप्पांची आठवण येत होती तिच्या की पप्पांकडे चला। त्याच्यामुळे बाबा, तिची आजी, अजून माऊ, हे सगळेजण तिला नादवत होते, ते तिच्याशी मस्ती करत होते। दुसऱ्या दिवशी भाऊबीज होती, भाऊबीज आपल्याला सेलिब्रेट करायची होती। ह्या वर्षीची भाऊबीज साधी सिंपलच सेलिब्रेट केली। गेल्या वर्षी छान नॉनव्हेज बनवलेलं आपण भाऊबीजेच्या दिवशी, छान राडा होता भाऊबीजेला, पण ह्या वर्षी तसं काही केलं नाहीये, कारण ऋषिकेश पण स्वामी समर्थांचं ते करतो, माळजप वगैरे, मी पण करते, खात नाही आम्ही दोघेही, त्याच्यामुळे मग ते घरात करणं वगैरे पण योग्य नाही, त्याच्यामुळे केलं नाही। तिची खूप छान तिला नादवलं, भरपूर वेळ तिला नादवायचं काम चालू होतं बरं का, कारण इतकं रडत होती ना ती, घरी चल नव्हती म्हणत, पप्पांना इथे बोलव असं म्हणत होती ती। मग तिला थोड्या वेळ नादवली, राहिली ती, खायला आणलं पप्पांनी आईस्क्रीम हे ते। आणि दुसऱ्या दिवशी भाऊबीज, मग छान हा ड्रेस तृषाला आपण कस्टमाइज करूनच घेतलेला आहे। या ड्रेसबद्दल आधी सांगितलेलं आहे मी, नवरात्रीच्या टायमिंगला सांगितलेलं आहे। असा काहीसा तिचा ड्रेस आहे, खूप छान दिसत होता, लाडू एकदम मस्त दिसते। तर तिचे पप्पांचे ते फोटोशूट काढले, रौद्र आणि टिलू येत होते, त्यांना आणायला गेला होता ऋषिकेश। आरव नव्हता, आरव शिरूरलाच होता, त्याच्यामुळे त्या दोघांसोबत भाऊबीज सेलिब्रेट केली तृषाने। तोपर्यंत तिचे व्हिडिओ झाले, छान फोटोज झाले। आणि चिनूनी मी पण काय ह्या वर्षी असं काय वेगळे ड्रेस नाही घातले, साड्या नाही घातल्या, साधी सिंपल मस्त भाऊबीज सेलिब्रेट केली।
तर असे तृषाचे व्हिडिओ चालू होते आणि हा व्हिडिओ पण कदाचित पोस्ट झालेला आहे बरं का इंस्टाला पण आणि यूट्यूबला पण मी केला आहे की नाही पोस्ट काय आठवत नाही मला, पण केलेला होतं, बनवलेला आहे. नसेल केला मी यूट्यूबला पोस्ट तर करेल नक्कीच. तर खूप छान हा पण व्हिडिओ झाला, तिचं एक शूट केलं आपण असं छान. ते आता गाणं एक ट्रेनला काही आता त्या गाण्याचं नाव मला आठवत नाही, तर छान फोटोज काढून दिले. नानीने पण तिच्यासोबत फोटो काढले. त्याच्यानंतर भाऊबीज रौद्रन ते आले, छान ओवाळलं. दोघांनी कुर्ते घातले होते छान सेम तर ओवाळून घेतलं. नंतर त्या दोघांचा फोटोशूट केलं. फोटोज खूप क्यूट आले, खूप छान फोटोज आले बरं का. टिलू पण आले होते, तर टिलूंसोबत पण फोटो छान आले. आरव काय आला नव्हता, त्याच्यामुळे ह्यावर्षी आरवचे काय फोटोज आले नाही. आणि नंतर परशूला पण ओवाळलं. परशू तिकडे घरी होता रानात आपल्या इकडे, त्याच्यानंतर तो आला. त्याच्यानंतर त्याला पण ओवाळून घेतलं, कारण रक्षाबंधनला राखी बांधतीस ती. त्याच्यानंतर आम्ही भाऊबीज करून घेतली छानपैकी ओवाळलं. असं काहीसा हा ब्लॉग होता.